नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी सागर जगताप सर पुन्हा एकदा स्वागत करतोय तुमचं YouTube प्लॅटफॉर्मवरती. विद्यार्थी मित्रांनो, संच मान्यता 2025-26 संदर्भात वेळोवेळी जे काही अपडेट येत आहेत त्या तुमच्या समोर सादर करत आहे. एक महत्त्वपूर्ण अशी अपडेट आलेली आहे. अपडेट कशा संदर्भात आहे, की जी शाळांना एक डेडलाईन दिली गेलेली होती, संच मान्यता निश्चित करण्यासाठी जी काही संख्या त्या शाळांवरती उपलब्ध आहे, पटसंख्या असेल किंवा शिक्षकांची संख्या असेल या संदर्भातली आणि त्या संदर्भातल्या संपूर्ण तारखा आपल्याला मी मागच्या व्हिडिओच्या माध्यमातून दिल्या गेल्या होत्या. अशा काही शाळा आहेत, की ज्या अजूनही त्यांची जी काही संच मान्यता आहे, ती माहिती शासनापर्यंत पुरवली गेली नाही आणि त्यामुळंच विभागाने त्यांना एक प्रसिद्धी पत्रकाद्वारे माहिती मागवण्यात आलेली आहे आणि त्यातलंच महत्त्वाचं म्हणजे प्रलंबित संच मान्यतेबाबत त्या शाळांवरती कारवाईचा देखील इशारा सुचवला. आता ही माहिती काय आहे? कोणती माहिती मागवण्यात आलेली आहे? कोणत्या गोष्टीचा इशारा देण्यात आलेला आहे? याही गोष्टी आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. तत्पूर्वी चॅनलला नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब जरूर करायचं आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. आवडला असेल लाईक जरूर करायचं. तत्पूर्वी विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही जर टीईटीची तयारी करताय, जून-जुलै महिन्यामध्ये आपल्याला त्याला सामोरं जायचंय आणि अगदी त्याच्याच परिपूर्ण तयारीसाठी आणि यावेळेस त्याचं स्वप्न साकार करण्यासाठी महागुरु 1.0 बॅचचं आपण आयोजन करतोय. मार्गदर्शक लाभणार आहेत खुद्द स्वतः बाळासाहेब शिंदे सर. परिपूर्ण अशी तयारी त्यांच्या समवेत महाराष्ट्रातील सर्वोत्तम टीम. बाकी सर्व डिटेल बॅचेस स्क्रीनवरती आहेत आणि अगदी फक्त रुजू शिक्षक वर्गांसाठी गुरुवारी 1.0 बॅच त्याचेही डिटेल्स सगळे स्क्रीनवरती आहेत. करायचंय काय? डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ऍप लिंक दिलेली आहे. ऍप वरती जाऊन ऍप इन्स्टॉल करायचं आहे आणि लवकरात लवकर बॅच जॉईन करायची आहे. कारण जितका वेळ तुम्ही त्याच्यामध्ये घालवताल फ्लो मध्ये येण्यास तुम्हाला वेळ लागेल आणि आपल्याला माहिती आहे या माध्यमातून तुमचं या वेळेचं स्वप्न साकार होणार आहे, पात्रता धारण करण्याचं. चला बघूयात आपण काय माहिती आपल्या समोर आलेली आहे आणि किती ती महत्वपूर्ण अशी आहे. सगळ्या डिटेल्स आपण त्याद्वारे पाहणार आहोत. कार्यालय शिक्षणाधिकारी माध्यमिक कोणतं? जिल्हा परिषद नांदेड, 25 फेब्रुवारी 2026. म्हणजे आजच हे असणारं हे प्रसिद्धी पत्रक आहे. कारणे दावा नोटीस दिलेली आहे. बघा कारणे दावा नोटीस काय आहे? गट शिक्षण अधिकारी, केंद्र प्रमुख व मुख्याध्यापक सोबतच्या यादीतील तालुका दिलेला आहे. म्हणजे ती यादी सुद्धा त्यासोबत आहे. कोणकोणत्या शाळा आहेत, कोणत्या तालुक्यातल्या आहेत, मुख्याध्यापक आहेत, गट शिक्षण अधिकारी, केंद्र प्रमुख यांना सगळ्यांना त्या पद्धतीचा इशारा. सन 2025-26 संच मान्यता प्रलंबित असल्याबाबत त्या संदर्भात ते दिलेलं एक संपूर्ण डिटेल आहे. उपरोक्त विषयी आपणास सूचित करण्यात येते की संदर्भ क्रमांक 1 अन्वये संच मान्यतेच्या निकषानुसार शैक्षणिक वर्ष 25-26 च्या संच मान्यता उपलब्ध झालेल्या आहेत. बरोबर. पुढे काय सांगितलंय? संदर्भ क्रमांक 2 नुसार जिल्ह्यातील खाजगी अनुदानित माध्यमिक शाळांतील अतिरिक्त शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे अन्यत्र रिक्त असणाऱ्या शाळांवर पदांवर समायोजन करण्याची कारवाई करण्याबाबत निर्देश देखील दिले आहेत. त्यामुळे संच मान्यता सन 2025-26 नुसार अतिरिक्त शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची यादी सर्वांसाठी प्रकाशित करण्यात आलेली आहे. बघा ही सगळी चाललेली प्रक्रिया कशासाठी आहे? कारण एकदा का ती संख्या निश्चित झाली की जी अतिरिक्त झालेले शिक्षक आहेत त्यांचं पुनर्वसन होईल. संपूर्ण जी काही जिल्हानिहाय पूर्ण विभागानिहाय जागांचं विश्लेषण शासनापर्यंत येईल आणि सगळ्यात महत्त्वाचं रिक्त किती पद आहेत त्यांची आकडेवारी. त्यासाठी ही प्रक्रिया अत्यंत महत्त्वाची आहे. आणि संदर्भ क्रमांक 3 नुसार शिक्षण संचालक माध्यमिक उच्च माध्यमिक महाराष्ट्र राज्य पुणे यांच्या सीव्ही मधील निर्देशानुसार नांदेड जिल्ह्यातील सोबतच्या यादीत गट शिक्षण अधिकारी, केंद्र प्रमुख, मुख्याध्यापक यांच्याकडून संच मान्यता पोर्टलवर डिव्हिजन ऍड फ्रॉम नॉट फायनलाइज्ड बाय स्कूल म्हणजे कोणकोणत्या शाळेंनी फायनल म्हणजे ती अंतिम यादी सादर केलेली नाहीये. स्टुडंट नॉट फॉरवर्डेड फ्रॉम SM 2025-26 by clusters, student not forwarded from SM 2025-26 by BEO व स्टुडंट नॉट फॉरवर्डेड फॉर SM by स्कूल इत्यादी माहिती अद्यावत केले नसल्याची सन 2025-26 संच मान्यता प्रलंबित राहत आहे आणि त्याच्यामुळे अडथळा येतोय. शाळा ही माहिती पुरवत नाहीये शासनाला, प्रशासनाला आणि त्याच्यामुळे काय होतंय? पुढे जी काही कारवाई करायची त्याला विलंब लागतोय. आता यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा पॉइंट
की जर ती पुरवली नाही तर काय होईल, काय काय माहिती मागली ते पण कळतंय. संदर्भ क्रमांक 4 नुसार सोबतच्या यादीतील गट शिक्षण अधिकारी, केंद्र प्रमुख, मुख्याध्यापक यांच्याकडील संच मान्यता पोर्टलवरील माहिती अद्ययावत करण्यासाठी वेळोवेळी सूचना देऊनही आपण सदर कामास विलंब केला असल्यामुळं 25-26 ची संच मान्यता प्रलंबित आहे, यासाठी सर्वस्वी आपण जबाबदार आहात म्हणजे इशारा दिलेला आहे. त्यामुळे आपल्याकडील संच मान्यता पोर्टलवर प्रलंबित असल्याचं काम आजही कधीपर्यंत, आजच्या तारखेपर्यंत 25/2/2026 रोजी पूर्ण करावे, अन्यथा आपणास पुढील योग्य ती प्रशासकीय कार्यवाही प्रस्तावित करण्यात येईल, याची म्हणजे अगदी कडक कारवाई केली जाईल असा इशारा आहे. तसेच सदरील काम करण्यास विलंब का झाला याचा खुलासा तात्काळ करण्यात यावा, ते देखील सदरील संच मान्यता पोर्टलवर काम पूर्ण झाल्याशिवाय आपले माहे फेब्रुवारी 2026 चे वेतन देयक अदा करता येणार नाही, याची म्हणजे थोडक्यात काय, या महिन्याचा पगार देखील त्यांचा दिला जाणार नाही. म्हणजे खरंच परिस्थिती खूपच बिकट आहे. शाळांची आता तुम्हाला यादी दिसेल, डिव्हिजन 8 फ्रॉम नॉट फायनलाइज्ड बाय स्कूल, बरोबर, काही शाळा दिसत आहेत, त्या शाळांची नाव आहेत बघा. त्यांचा UDIS कोड आहे, स्कूल नेम आहे, डिस्ट्रिक्ट नेम आहे, यवतमाळ आहे, नांदेड आहे, ब्लॉक नेम आहेत, त्यानंतर क्लस्टर नेम असेल, मॅनेजमेंट डिटेल्स असतील, रिमार्क आणि डिव्हिजन, सगळ्या गोष्टी इथे दिल्यात बघा. किती साऱ्या शाळा आहेत, एवढ्या सगळ्या शाळांच्या अजूनही म्हणजे ही कारवाई आपल्याला माहिती आहे, जोपर्यंत या शाळांच्या संच मान्यतेची संपूर्ण माहिती प्रशासनाकडे येत नाही तोपर्यंत पुढची जी कारवाई आहे, या अतिरिक्त शिक्षकांचं पुनर्वसन असेल किंवा इतर सगळ्या गोष्टींसाठी विलंब लागतोय आणि त्याची काय दिलेलं आहे, इशारा देखील दिलेला आहे. सगळं डिटेल बघितलं म्हणजेच आपण जी बघतोय, जी काही आपल्याला जी काही पुढची प्रक्रिया होण्यास जो विलंब लागतोय त्याची बरीचशी कारणं आपल्याला दिसत आहेत. बघूयात, आणखीन बऱ्याचशा जिल्ह्यामध्ये ही प्रक्रिया चालू आहे, तीही माहिती आपल्या सोबत समोर येईल, त्यावेळेस त्याही गोष्टीविषयी चर्चा करूयात. म्हणजे हे अपडेट आपल्यासाठी अत्यंत महत्त्वाच्या ठरतील. माहिती कशी वाटली कमेंट बॉक्स थ्रू जरूर कळवा. शेअर करा, अशा शिक्षक वर्गांपर्यंत या संपूर्ण प्रक्रियेशी ते संलग्न असतील आणि त्यांना या माहितीचा उपयोग होईल. चला विद्यार्थी मित्रांनो, मी सागर जगताप सर थांबतो इथं. पुन्हा भेटू अशाच महत्त्वपूर्ण अपडेट घेऊन. गुड बाय अँड टेक केअर.